सूरजच्या सिनेमासाठी सगळ्यांना लागली आहे उत्सुकता, पण चित्रीकरणादरम्यान घडला एक अपघात। नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता असणारा सूरज चव्हाणचा पहिला मराठी सिनेमा झापूक झुपूक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला रिलीज होणार आहे। नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून या दरम्यान सेटवर काही रोमांचक घडामोडी घडल्या। तर चला जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती। या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे। विशेष म्हणजे या सिनेमाचं बरंचसं चित्रीकरण वाई आणि आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलं आहे, त्यामुळे सिनेमाला एक वेगळंच ग्रामीण सौंदर्य लाभलं आहे। या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे। असं सांगण्यात येतंय की दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सेटवरच छोटासा अपघात झाला असून त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे। मात्र हे झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही विश्रांती न घेता चित्रीकरण पूर्ण केलं आणि ही एक गोष्ट त्यांचं कामाप्रती असलेलं समर्पण दाखवून देते। नुकताच सूरज चव्हाण याने सेटवरून एक व्हिडिओ शेअर करत सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे। त्याच्या या पहिल्या सिनेमामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे असं दिसतंय। या चित्रपटात सूरज चव्हाण बरोबरच अनेक दमदार कलाकार झळकणार आहेत, जसे की त्यात जुई भागवत, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, इंद्रनील कामत, हेमंत फरांडे हे सर्व कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत। केदार शिंदे यांचं दिग्दर्शन, दमदार कथा आणि मराठी स्टारकास्ट असलेला झापूक झुपूक हा सिनेमा नक्कीच धमाल करेल अशी आशा आहे। या 25 एप्रिल रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे।